राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण सर्व सुखाचे
आगर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व तुझे आगर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय. आता तरी पुढे हाची उपदेशो आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करुणाच आयुष्याचा नका करुणाच आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंड पुढे या पुढे माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन 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 करोनिया मन एकविध करुणिया मन एकविध करुणिया मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा आपले चित्त शुद्ध करा आपले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार कामने लाभ होय तो तुका व्यापार म्हणे लाभ होय तो व्यापार कामने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे काय बार शिकवावे काय बार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपले चित्त शुद्ध करा शुद्ध करा ठोपार गोमा हो पार कुमारी कुमार कुमारी जय विठोबार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी टाळ टाळ कुमार कुमारी ठोपार 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 आता तरी पुढे आजी उपदेश आता तरी पुढे आजी उपदेश आता तरी पुढे आजी उपदेश आता तरी पुढे आजी उपदेश
बोला मंडली गोर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकोबार. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. ओम नमो ज्ञानेश्वरा. थोडा कमी करा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. गळ्यातले टाळ काढा बरोबर. ठीक आहे टाळ ठेवा. टाळ खाली ठेवा. खाली ठेवा. खाली ठेवा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा ग्रह लादलो पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पावन चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. धन्य धन्य नामदेव सकल वैष्णवांचा राव. प्रत्यक्ष दाविली प्रचित वाळवंड परिस सत्य. चोखा माझा जीव चोखा माझा भाव. कुलधर्म देव चोखा माझा. माझ्या चोखियाचे करीती जे ध्यान तया कधी विघ्न पडून दी. सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा. त्यांचे होताचे दर्शन पुन्हा नाही जन्म मरण. त्यांचे वाचिता भागवत प्राणी होय जीवनमुक्त. निळा म्हणे लीन हवे एकनाथा शरण जावे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशाला या. श्री संताची ये माता चरणावर. श्री संताची माता चरणावरी. श्री संताची ये माता चरणावर. श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. ओ श्री संताची ये माता चरणावर. श्री संताची माता चरणावरी. संताची ये माता चरणावरी. श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. श्री
संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठाला विठाला बोला पुंडली अवतार ज्ञानदेव तुकाराम विठाला विठाला आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग महान साधू महान तपस्वी वैराग्य शिरोमणी ज्यांना वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला असे वैराग्य संपन्न संत जगद्गुरु श्रीमंत साधकांचे मायबाप असणारे देहू निवासिनी जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. अभंगामधून श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाला आज्ञानी जीवाला या जीवनाचा तरणोपाय असणारा मार्ग सांगतात. विठाला सेवेकरता घेतलेला अभंग उपदेशपर प्रकरणातला आहे. उपदेशपर प्रकरणातला आहे असं प्रतिपादन करण्याचं कारण असं की या अभंगाच्या सुरुवातीच्या चरणामध्ये शब्द आहे आता तरी पुढे हाची उपदेश आहेत. रूप परच असतो. तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाला आज्ञानी जीवाला पामराला हीन दीन असणाऱ्या दुबळे असणाऱ्या ज्याला जीवन काय मृत्यू काय जगणं काय मरणं काय याच्याविषयी कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त नाही अशा जीवाचं कल्याण व्हावं याकरता संत महात्म्यांनी उपदेश केला. या उपदेश करणाऱ्या संत महात्म्यांची परंपरा जर विचार केला तर या परंपरेचा पाया ज्ञानोबारायांनी घातला. आमच्या वारकरी संप्रदायाचे बाप उद्गाते निर्माते आद्य कोण असतील तर ज्ञानोबाराय. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश किंवा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. या भक्ती संप्रदाय रूपी स्थापन केले पायाचे प्रणेते कोण असतील तर त्याचे खांब त्याचा आधार जर कोण असतील तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज. त्याचे प्रचारक प्रसारक कोण असतील तर आमचे महावैष्णव लढिवाळ भक्त नामदेवराय. आणि याचा कळस जर कोण असेल तर तुका झालासे कळस. कळस या शब्दाचा अर्थ फक्त कळस असा घेऊ नका मंदिरावर. मराठी भाषेमध्ये मराठी भाषा ही अतिशय समृद्ध आणि अतिशय संपन्न आणि अभिजात आहे, शुद्ध आहे. अनेक भाषापंडितांचा कयास असा आहे मराठी भाषा ही संस्कृत पासून उत्पन्न झाली नाही तर मराठी भाषा ही मूळचीच आहे, ती शुद्ध आहे आणि ती निसर्गत आहे, अभिजात आहे. कळस या शब्दाचा अर्थ अतिशय टोकाची भूमिका. आपल्या घरामध्ये एखादा जर हलकट वागायला लागला, वाईट कृत्य करायला लागला, घरात असू द्या, गल्लीत असू द्या, समाजात असू द्या, गावात असू द्या, म्हणतात आता त्याचा कळस झाला. म्हणतात का नाही गावात, आपल्यात भाषेत आहे का नाही मराठी भाषा, आता त्याचा कळस झाला. म्हणजे काय त्याच्या डोक्यावर कळस लावला का नाही, म्हणजे आता तुझं कर्म हे अतिशय शिगेला गेलं, टोकाला गेलं ना आता तुझं आम्हाला सण होत नाही. तसं जगद्गुरु तुकोबारायांचं कार्य कर्म आणि त्यांचा अधिकार कळसाला पावलाय म्हणून करता तुका झालासे. आणि असे अधिकार संपन्न असणारे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून उपदेश करताना काय म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश. काय उपदेश केला अभंगाच्या उत्तरार्धात, नका करू नाश आयुष्याचा. अभंगाचं पहिलं चरण आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. दुसरं चरण, सकळांच्या पाया माझे दंडवत. भाषा काय, भाषेचं मार्दव काय, त्यात प्रेम काय, वात्सल्य काय, करुणा काय, तुकोबारायांना सांगता आलं असतं. आता तुम्हाला थोबाडीत लावून सांगतो. या अभंगात ते प्रयोजन केलं नाही, तुकोबारायांनी प्रेमाची भाषा वापरली.
दंडवत घातला. सकळांच्या पाया माझे दंडवत. काय सांगितलं? आपुलाले चित्त शुद्ध करणे. साधक हो, सज्जन हो, मायबाप हो, सर्वसामान्य बोलू नका. विठाला विठाला सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. तुमचं चित्त शुद्ध करा, मन शुद्ध करा, विचार शुद्ध करा, आचार शुद्ध करा. अजून काय करा? हित ते करावे देवाचे चिंतन. तुकोबारायांनी मुद्दाम शब्द वापरलाय. हित ते करावे. हित सांगितलं. काय सांगितलं? हित. आणि ते हित कोणतं आहे? देवाचे चिंतन. हित जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी एकच मार्ग आहे, देवाचं चिंतन. आणि ते चिंतन करत असताना कसं? करोनिया मन एकविध. त्या मनाला एकविध करा, त्या मनाला एकाग्र करा, त्या मनाला भगवंताच्या नामचिंतनाची सोय करा. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय सर्वसामान्य जीवाला उपदेश करतात. उपदेश करताना शेवटच्या चरणात भूमिका तुकोबारायांनी फार सुंदर घेतली. तुकोबाराय म्हणाले, तुम्हाला उपदेश करतोय मी, सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठी मी अभंग प्रतिपादन करतोय, गाथा लिहितोय, जगाचं कल्याण करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. परंतु तुमचं कल्याण करण्याची माझी भूमिका असताना तुम्ही काही येडे नाही. मुळात कोण येडे नाही. तुम्ही सगळे शहाणे आहात. संसार करता, नातीगोती जोडता, बाजार करता, प्रपंच करता, लग्न करता, तुम्हाला पोरं होतात म्हणजे तुम्ही येडे नाही. तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार. तुम्हाला लाभ कळतो, तोटा कळतो, लोक कुचकी बोललेली कळतात, सगळं कळतं. मग या ठिकाणीच का कळत नाही? तुम्ही जाणते आहात. तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार. तुम्ही ज्ञाते आहात आणि तुमच्यासारख्याला माझ्यासारख्या पामरानं करा काय फार शिकवावे. माझ्यासारख्यानं काय सांगावं तुम्हाला? तुम्ही जन्मताच ज्ञानी आहात म्हणून करता. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करावे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये भव्यदिव्य स्वरूपामध्ये तुम्हा समस्त टिटेकर ग्रामस्थांच्या एकत्रीकरणातून, प्रेमातून, सामंजस्यातून आणि एकोप्यामधून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 49वे. थोडा काटा झाला बरं का माझ्या. 49 वर्ष तुम्ही सप्ताह रेटला शब्द वापरतो, केला नाही म्हणत. जी जी जुनी जाणती मंडळी असतील त्यांनी त्या काळामध्ये काय हाल सोसले असतील. आताचा बुवा हॅलो आलो, पहिला शब्द काय? हॅलो. महाराज कुठपर्यंत आला? आलोच. कीर्तन सुरू. जुना काळाचा जर विचार केला महाराज, आता मी काय जुन्या काळातला नाही, पण आमच्या वडिलांनी सांगितलं पत्र पाठवायची. पत्र अमुक अमुक तारखेला सप्ताह सुनवर होणार आहे, तुमची अमुक अमुक तारीख आहे, आणि त्याला एक जोडपत्र असायचं. बरोबर का? मग त्याला 4 आणे खर्च येऊ नये म्हणून आपणच पाठवायचं. 25 पैशाला अंतर्देशीय, त्याला अंतर्देशीयच म्हणायचं ना. छोटं कार्ड असायचं पिवळं ते. आमच्या गावात पोस्टमन आल्यावर आम्ही 5-25 पोरं काकाच्या मागं फिरायचो. बामणाचं पोस्टमन, काका आमचं काय आहे का? कावा तर महिन्यात न्यायचं, काका नाही नाही म्हणून बेजार व्हायचा. तो काळ होता. ते पत्र लिहावं, त्या पत्राच्या पाठीमागं त्यांनी उत्तर द्यायचं. अमुक अमुक माझी तारीख फिक्स झालेली आहे आणि मी सेवले येत आहे. आणि यायचा काळ सुद्धा काय आता सारख्या गाड्या आणि घोड्या नव्हत्या. इनोवा कार, माझ्यासारखी इको व्हॅन, एर्टिगा गाड्या, पंच, कुठल्या स्विफ्ट बिफ्ट डिझायर असल्या नव्हत्या गाड्या. त्यावेळेला बैलगाडीने यावं, एसटीने यावं, असा निष्ठेचा परमार्थ होता. चला, चिंतनाचा भाग नाही आहे. परंतु हा सप्ताह आपण 50 वर्षे ज्या पद्धतीनं या दुर्गम अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेल्या रणवीर मराठ्यांच्या योद्ध्यांच्या मावळ्यांच्या या असणारे मर्दानी भूमीमधून ज्या भूमीनं छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली, अशी रणवीर योद्ध्यांची आपली माती आहे. मला वाटतं इथून सुद्धा रायरेश्वर जवळच, रायरेश्वरच्या त्या खोऱ्यामध्येच असणार आपलं टिटेघर, छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा सांगणारं, वारसा सांगणारं आणि अनेक प्रकारच्या पाऊल खुणा आणि ते हेरिटेज जपन केलेलं आपलं गाव आहे. आपल्या बाजूलाच मला वाटतं कारीला कान्होजी जे ह्या बाजूला, मला ते अंधारात कळत नाही बरं. माझ्यासुद्धा गावात माझा असाच घोटाळा होता. ती आमच्या पिढीच्या दोषीच आहे. मी अनेक जणांच्या घरी गेलो की पुण्यात गेलो की त्यांना म्हणतो स्वारगेट असं केलं की ते म्हणजे स्वारगेट इकडं नाही इकडं आहे. तर ती घोटाळा चला कारी इकडं आहे ना. कान्होजी जे त्यांचं गाव आणि असा हा असणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायीक असणारा आपलं हे गाव, या गावाचं खरं तर 50 वर्ष 49 वर्ष आपण सप्ताह करताय. जास्त वेळ घेत नाही, परंतु एकदा आपण सर्वजण टाळ्या वाजवा आपल्यासाठी.
तुमच्या सर्वांचं माझ्या वतीनं, माझ्या नामदेवरायाच्या फडाच्या वतीनं आणि माझी संस्था नामदेव जनाबाई संत सेवा संस्था भोर यांच्या वतीनं पुन्हा एकदा टाळ्या वाजून अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो. परिस्थिती प्रतिकूल आहे, पाऊस बाहेर पडतोय, विजाचा त्या ठिकाणी कडकडाट चालू आहे, परंतु तरीसुद्धा तुम्ही गुलाबाच्या फुलाप्रमाणे सुंदर चेहरे करून टवटवीत बसलेला आहे. मी हळूहळू तुमच्यावर थोडं थोडं पाणी मारण्याचा प्रयत्न करेल. पाणी म्हणजे खरं पाणी नाही, विनोद रूपी पाणी मारून तुम्हाला ताजं ठेवण्याचा प्रयत्न करीन. सर्वाच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आणि आपण चिंतनाला सुरुवात करू. विठाला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आहे. अभंगाचे उद्गाते, अभंगाचे लेखक, अभंगाचे प्रणेते श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहेत आणि जगद्गुरु तुकोबर हे वारकरी संप्रदायाचे कलश आहेत. कलश या नात्यानं आता पुन्हा तुकोबराय आणि तुकोबरायासारखे संत होणे नाही. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ काय तुकोबरायचा? जगामधील एकच व्यक्ती, ज्या व्यक्तीला नेण्यासाठी भगवान परमात्मा आले. तुम्ही आम्ही जर मेलो, जर शब्द वापरतो बरं का, मेलो म्हणत नाही, तुम्ही आम्ही जर मेलो, तुमच्या सकट मी बी त्यात आलो. मी काय आजरामराचा पट्टा घेऊन आलो नाही. एखादा व्यक्ती जर मेला तर त्याला 3 तासाच्या आत मोकळा करून जळवून टाकतात का? तुमच्या गावात ठेवतात महिनाभर? नाही, 3 तासात मोकळा. जर 3 तासाच्या वर जर ठेवला, त्याच्या नाका तोंडातनं जर घाण निघायला लागली तर त्याचा घमघमाट सगळ्या गल्लीत सुटतो. म्हणून करता 3 तासात मोकळं केलं जातं. परंतु श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय जगातली एक व्यक्ती, ब्रह्मांडातली एक व्यक्ती, अधिकार सांगतो श्रीमंत तुकोबरायचा. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग. स्वर चालू राहू द्या. बोलावितो, वैकुंठा श्रीरंग. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग. बोलावितो, वैकुंठ श्रीरंग. वाडवेळ झाला उभा वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. वाढवेळ झाला उभा पांडुरंग. प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक, विश्वाचा नियंता, विश्वाचा मालक, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा चालत नाही, असा कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम शक्तिवान असणारा, बलवंत असणारा, बळीवंत असणारा देव, ज्या तुकोबरायांच्या साठी 8 दिवस उभा राहिला. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठो आमासी पावला, उडी सैत गुप्त झाला तुका. जगद्गुरु तुकोबरायांना कळस का म्हणलं गेलं? त्याची कारण आहेत. देवाने प्रत्यक्ष यावं, जगद्गुरु तुकोबरायांना मोक्ष द्यावा. जगद्गुरु तुकोबरायांना त्या गावातल्या ज्या ज्या लोकांनी त्रास दिला, ज्यांनी ज्यांनी तुकोबरायांना वेडा ठरवला, ज्या ज्या गावातल्या धर्म मार्तंड लोकांनी, सत्ताधीश असणाऱ्या लोकांनी जगद्गुरु तुकोबरायांचं जगणं हैराण केलं. कोपला पाटील गावचे हे लोक, आता भीक, आता मज भीक. तुकोबराय म्हणले
गेले, माझी अवस्था एवढी दयनीय झाली. अवघ्या 5 वर्षामधले घरातली 4 ते 5 माणसं निर्वाणाला पावली. पत्नी गेली, मूल गेलं, एक भाऊ होता मोठा, तो परागंदा झाला, त्याची पत्नी वारली. त्याची पत्नी वारल्यामुळं त्या भावाला वैराग्य निर्माण झालं आणि ते जे तीर्थयात्रेला निघून गेलं ते आलंच नाही. पत्नी मेली, भाऊ निघून गेला, भावजय वारली, पोर मेलं, आईबाप गेलं. आणि अशा अवस्थेत तुकोबारायांच्या मनावरती आल्यानंतर एवढा परिणाम तुकोबारायावर झाला. तुमच्या आमच्यासारख्यावर जर असा वेळ आला असता तर तुम्ही आम्ही काय केलं असतं, एकतर फाशी घेतली असती, नाहीतर एकतर दारूच्या गुत्यावर लोळत पडलो असतो. 2च झाले असते. परंतु श्रीमंत तुकोबारायांनी जाणलं जगणं काय आहे. आता माझ्यावर वेळ आली ना तर आता मला कंबर कसणं आहे, आता माझ्यावर आलेल्या वेळेमधून मला बाहेर पडणं आहे. साधू संतांची सेवा, भगवान परमात्म्याची प्राप्ती ह्याच्याशिवाय गंतव्य नाही. लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याची प्राप्ती कोणाला होते, एकतर पूर्वजन्माच्या सुकृतानुसार. वैसेची या गावानं जाता तैसी दशेची वाट न पाहता, बालपणी सर्वज्ञता वरिता याते. ज्ञानोबराय सांगतात, एखादा जीव जर देवाच्या प्राप्तीला गेला, बघा अनेक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत, लहान मूल जन्माला आले आणि ते लहानपणीपासूनच त्याला भगवंताची आवड आहे. पकवाज काय वाजवतंय, गायन काय करतंय, कीर्तन काय करतंय, हरिपाठ करायला काय जाते, जर त्याचं उत्तर असं आहे ते पूर्वजन्माचं. जन्मोजन्मी आम्ही जोडियली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा विचार केला, माझ्या पूर्व सुकृतामध्ये काय लिहिलंय मला माहित नाही, परंतु आता तरी असा प्रसंग बाका आलाय की मला याच्यामधून तरणं आहे, याच्यामधून बाहेर पडणं आहे. तुकोबारायांनी अभंग घेतले, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी घेतली, नाथ महाराजांचे भागवत घेतलं, त्याच्या पारायणाला सुरुवात केली. काही पाठ केली, संतांची उत्तरे विश्वास आदरे करून या. मानियाला स्वप्नी गुरुचा आदेश, त्या गुरूंचा आदेश मान्य केला. भगवंताची सेवा चालू केली. या दुःखामधून बाहेर पडण्याकरता संतांची सेवा आणि श्री गुरूंचा आदेश मनामध्ये धरून भगवून पंढरीरायाची सेवा सुरुवात केली. आणि अशी सेवा करता करता त्या सेवेचं फळ असं प्राप्त झालं. एक दिवशी महान भगवत भक्त लढीवाळ पंढरीरायाचे लाडके असणारे भक्त नामदेव महाराज स्वप्नामध्ये आले. बरं का, कुणाला घेऊन आले, एकटे नाही आले. सवे पांडुरंगे घेऊनी या, सवे केले स्वप्ना माझी जागे. हलवलं तुकोबारायांना, ए तुकोबा उठ, कोण आले बघ. प्रत्यक्ष नामदेव राय. आणि कुणाला घेऊन, सवे पांडुरंगे घेऊन या. देवाच्या हाताला नामदेवरायांनी धरले. धरायला कोणी कुणाला पाहिजे होतं, देवाने नामदेवाला धरायला पाहिजे होतं. नामदेवरायाचा अधिकार आहे. हरियाला हाता मग कशी पाहिजे, घरादारा ओढून आणलं देवाला पंढरायच्या. चाल म्हणले तिकडे. तुकोबारायचं काय झालंय बघ, त्याचं काय आहे ते आता बघ. नाही, तुकोबारायांना जागा केलं. उठा तुकोबाराय. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. काय सांगितलं हो तुकोबाराय, आता जे झालं गेले ते दविसरून सांगितले. काम करावे कवित्व, लिहा, चला घ्या वया, आता जगाला उपदेश करायला सुरू करा. पण एक मेक मारली नामदेवरायांनी. तुकोबा, स्वप्नात चाललंय सगळं, मी देवाला घेऊन आलोय, साक्षीला जगाचा मालक पंढरीराय आहे, तुमच्या आयुष्याचं कल्याण करायचं आहे, कारण तुम्ही म्हणजे मीच आहेत. जगद्गुरु तुकोया अवतार नामया. जेव्हा जेव्हा देवानं जन्म घेतला तेव्हा तेव्हा नामदेव महाराज त्यांच्यासोबत होते.
नवे नवे नामदेव महाराज जेव्हा जेव्हा त्यांना पृथ्वीवरती भगवत धर्माची प्रचार आणि प्रसार करायचा होता तेव्हा तेव्हा देव आले हो नामदेवरायासाठी वेळ येऊन. देवाने म्हणावं नामदेवा तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी मने चक्रपाणी नामयासी. नामदेवा तुझ्यासारखा जीवश्च कंठच्च सखा मित्र सोबती मला दुसरा कोणी नाही. काय अधिकार नामदेवरायाचा. देवानी विटेवरून खाली यावं नामदेवरायासोबत जेवावं. नामदेवरायांचं कीर्तन ज्यावेळेला महाद्वारात चालू असायचं तेव्हा देवानी विटेवरून खाली उतरावं नामदेवरायाच्या कीर्तनात नाचावं. किती नाचावं. अंग चुरून नाचावं काय का कोपऱ्यात जाऊन चुरून नाचावं. नाही नाही इतकं नाचावं इतकं नाचावं. मराठी भाषेत सांगतो देवाचं धोतर फेटावं. विठाला नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. हा ते पितांबरला मराठी भाषेत आता धोतर. देव देव पिवळा पितांबर घालतो. काय घालतो. हा पिवळा पितांबर म्हणून फक्त पितांबरच म्हणावं. पितांबर हा निळा असतो काय. पितांबर पिवळा. विठाला विठा नामदेवरायांनी मेक मारली तुकोबाऱ्यांना म्हणले माझ्या आयुष्यात मी प्रतिज्ञा केली होती शतकोटी अभंग करीन प्रतिज्ञा नाम मंत्र खुना वाचून सांगे. नामदेव महाराज म्हणतात तुकोबा माझ्या आयुष्यामध्ये मी या पंढरीरायाची सेवा करत असताना शतकोटी अभंग 100 प्रकारची अभंगाची रचना करीन असं मी ठरवलं. 80 वर्ष आयुष्य मला मिळालं. 80 वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण नामया संकीर्तन नामवृद्धी. नामदेवरायाच्या जन्मपत्रिकेचं एक लिखाण पंढरपूरमध्ये सांगितलं. एक सापडलं ते हस्तलिखित. बाबाजी नावाचा एक ब्राह्मण होता. 750 वर्षाचा हिशोब आहे. लक्षात ठेवा. आपली लेकरं 5-25 वर्षापूर्वी जन्मली तर आईला सांगा येत नाही कावा जन्मलं. ती म्हणते ती इकडं आमुष्य होती आणि सूर्य तिकडं उगवला होता बाजार होता बोरचा तावा जन्मलं. हा हा शेजाऱ्याने गेली ती माहेरला तिकडं तिच्या आणि तवा आमचं कार्ट जन्मलं. ही सांगण्याची आपली पद्धत. 750 वर्षे पूर्वी नामदेव महाराज जन्माला आले त्यावेळेला बाबाजी ब्राह्मणाने एक पत्र लिहिलं. त्यांची खून लिहिली. माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे लिहिले त्याची खून नारू ऐके. नामदेवरायाचे पुत्र नारा विठ्ठा महादा गोंदान त्यातला मोठा अधिकार संपन्न असणारा नारायण महाराज. नारायण महाराजांनी ते ऐकलं. अधिक 92 गणित 1100 ते उगवता आदित्य रोहिणीशी 1192 साल. इंग्रजी मधलं नवं ते तुम्ही धरू बी नका. त्यावेळेला इंग्रजी इथं मारायला आले बी नव्हते. शक संवत्सर किती 1192 उगवता आदित्य रोहिणीशी. जन्म कसा झाला नामदेवरायाचा. प्रसवली माता मज मळमूत्री तेव्हा जिवेवरी लिहिले देवे. देवानेच ते कृपा आशीर्वाद दिला. नामदेव महाराजांच्या जिभेवरती सरस्वती माता प्रसन्न झाली आणि नामदेव महाराजांना जन्मताच आशीर्वाद दिला. शतकोटी अभंग करीन प्रतिज्ञा. माझं सांगण्याचं तात्पर्य काय होतं. राहिलेले 4 कोटी अभंग कुणी करायचे तर उरले ते शेवटी लावी तुका. तुको बरं आहे. अभंग लिहायला सुरुवात करा पण मेघ अशी मागितली मारली नामदेव महाराजांनी. जे पण काय प्रतिपादन करायचं आहे जे ब्रह्मवाक्य तुम्ही लिहिणार आहात त्या वाक्याच्या जोरावर जगाचा उद्धार होणार आहे. अनेक प्रकारचे जीव तरणार आहेत. पापी दुष्ट दुराचारी चांडाळ नीच वृत्तीचे जघन्य अपराध करणारे अनेक प्रकारचे हीन असणारे दीन असणारे सगळ्यांचा उद्धार होणार आहे. मग तुम्ही शब्द कसा वापरायचा. वावगे निमित्त बोलू नये. प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी आणि वावगे निमित्त बोलू नये. नाम तुकोबारायांना अनुग्रह प्राप्त झाला नामदेवरायाचा. आणि तिथून पुढं तुकोबारायांच्या मुखामधून जे जे शब्द आले. आली मुखा वाटे अमृत वचने. आली मुखा वाटे अमृत वचने.
दीनता येणे नवे जन्मे आली मुखा वाटे अमृत वचने. जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखामधून येणारा शब्द अमृत, येणारा शब्द ब्रह्मवाक्य, येणारा शब्द त्रिकालाबाधित सत्य, येणारा शब्द अभंग, जो कधी भंग पावत नाही असा शब्द तुकोबारायांच्या मुखामधून आला. आणि असे 4092 अभंग तुकोबारायांनी लिहिले. 92 अभंगाचा गाथा आहे. परंतु त्याचा जर विचार केला तर तुकोबारायांनी 10,000 अभंग लिहिले, 15,000 लिहिले, 20,000 गेले, 1,00,000 लिहिले, कुणाच्या बापाला माहीत नाही. जेवढे संशोधन करणाऱ्या त्या साधक लोकांना, वारकरी संप्रदायातल्या अधोरी असणाऱ्या मंडळींना सापडले, त्या माध्यमातून 4092 अभंग तुकोबारायांची निर्मिती केली. आणि ह्या अभंग निर्मितीचं एकच कारण की या जगामध्ये जेवढे पण काही सर्वसामान्य अज्ञानी हीन दीन पापी जीव आहेत त्या जीवांचं सर्वतोपरी कल्याण व्हावं, जगाचा उद्धार व्हावा, विश्वाला सन्मार्गावर लावावं, अज्ञानामधून या सर्वसामान्य जीवाला बाहेर काढावं, साधू संतांची सेवा घडून त्यांना परमगती परम कल्याण प्राप्त व्हावं, यासाठी संत महात्म्यांनी या पृथ्वी तलावरती जन्म घेतला. कशासाठी जन्म? तुमच्या आमच्या जन्माचा जर विचार केला तर तुमचा आमचा जन्म कशासाठी आहे? कशासाठी आहे जन्म? रताळी खायला? कशासाठी जन्म? कशासाठी? अहो आम्ही कुठनं आलो, कसं आलो, आल्यावर काय करायचं आणि इथं काय केल्यावर काय होणार आहे कुणाच्याच बापाला तपास नाही. एखाद्याला विचारा तुझा जन्म कसा झाला, ती फक्त म्हणताय आई बापाच्या लग्न झालं माझा जन्म झाला. अरे पण तुझा जन्म झाला हा भौतिक अवस्थेत ना अशा प्रकारे झाला. तो आहे तरी कोण, आला कुठून? प्रश्न कधी तर पडले पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिनस्तत्वदर्शिना ते ज्ञान पैगा बर्वे परिमनी अथि आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. आपल्याला कधी कधी तर प्रश्न पडले पाहिजेत. आपल्याला आपले प्रश्न इतके खालच्या लेवलचे आहेत की ते प्रश्न कुणाला विचारलं तर त्याला उत्तर देता येऊ नये अशा पद्धतीचे प्रश्न. विठाला आपला जन्म गेल्या जन्मी केलेलं पाप भोगण्यासाठी. वाक्य पुन्हा एकदा ऐका. आपला जन्म कशासाठी? गेल्या जन्मी ज्या पण योनीत असेल, मुंगीपासून ते डायनासोर पर्यंत 84 लाख प्रकारचे योन्या सांगितल्या. आणि त्यात 4 प्रकारचे जीव सांगितले: जारस, स्वेदस, अंडज आणि उद्बीज. अनेक प्रकारचे जीव आहेत. त्या जीवामध्ये आपण कोण होतो? कुत्रा होतो, बोकाड होतो, डुक्कर होतो, साप होतो, काय कुणाला माहित नाही. का मनुष्य होतो काय माहित नाही. परंतु त्या जन्मामध्ये जे जे पाप केलं ते पाप फेडण्यासाठी. तुम्ही म्हणाल फक्त पापच का? पाप नाही, पुण्य जरी प्राप्त केलं तर ते पुण्य फेडण्यासाठी आपला जन्म सर्वसामान्य जीवाचा. मग कोण पुण्य भोगते, कोण पाप भोगते, ज्याच्या त्याच्या पूर्व सुकृतानुसार संचितानुसार ते भोगते. भगवान परमात्म्याचा जन्म भक्त राखे, चालू भक्त राखे पायापाशी किंवा धर्म रक्षावया अवतार आपुल्या पाळीसी भक्त जना. आंब ऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळलेली किती धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. आपुला तू बोल साच करी तुका म्हणे ऐसी वर्णिती पुराणे होय नारायण कृपा सिंधू. देवाचा जन्म धर्माची संस्थापना करण्यासाठी आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी. तुमचा आमचा जन्म पाप पुण्य भोगण्यासाठी. जगातली एकच व्यक्ती असे साधू संत महात्मे ज्यांचा जन्म उद्धराया आले दीन जना, उद्धराया आले दीन जना, उद्धराया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दीन जना, उद्धराया आले दीन जना, उद्धराया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले.
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जन ब्रह्मादिक त्यांची वंदिती पाय. संत महात्म्यांचा जन्म कशासाठी नामदेवरायांनी एक सुंदर अभंग लिहिलाय. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतर दराया आले दीन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. अखंडित नामावास त्यांची पाहे निशिदिनी ध्याये संत संग. ज्ञानोबरांच्या समाधीला आमचे गुरुनाम गुरु फडाचे मालक नामदेव महाराजचे वंशज हा अभंग घेतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. का अवतार झाला त्यांचा? उद्धराया आले दीन जना. सर्वसामान्य हीन दीन दुष्ट दिसला का नाही काही सांगता येत नाही. महाराज या देव 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 आम्ही करून हिंडतो, परंतु आम्हाला लोक इतकं काय विचारतात म्हणले, महाराज एवढं तुम्ही आयुष्यभर देव देव केला, देव दिसला का म्हणले. हा देव हा डोळ्यानं दिसायचा विषय नाही, देव हा ज्ञानचक्षुनं पाहण्याचा विषय. एकाने विचारलं, महाराज तुम्ही कृष्णाची भक्ती केली का नाही? म्हणलं केली. लय खोचक बोलतात महाराज. काय काय म्हणलं बोल तुझं काय म्हणलं. मग म्हणला कृष्णाला किती बायका होत्या. म्हणलं बरं ह्याच्यावरच आलाय तेवढा. काय म्हणला कृष्णाला किती बायका होत्या सांगा मला, तुम्हीच सांगा. मग मी ओळखलं ही चाबर आहे म्हणलं. मी म्हणलं 16,008. कशाला खोटं बोलायचं, आपल्याला करायचे आहेत काय, देवाचं सांगितलं 16,008. मग पुढचं मग ऐका म्हणला. मग मी अजून एक केली तर चालत नाही का म्हणलं. मी म्हणलं गाड्या देवानं द्रोणागिरी पर्वत करंगुळीवर उचलला. कशावर? एका करंगळीवर उचलून सगळ्या त्या गोकुळाला अभय दिलं. तू साधा गावात पडलेला एवढा मोठा दगड उचलून गावातनं दिवसभर फिर म्हणलं, तू 2 काय 10 कर म्हणलं. हा दगड उचलाय गेला की डोक्या अंगावर पडून मरशील म्हणलं. कोण काय म्हणाल सांगता येत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी विठाला कोण काय म्हणाल ह्याचा काय तपास लागत नाही. एका कीर्तनाला कोकणामध्ये गेलो, समाज होता 1000 लोक होती महाराज. एक आजीबाई असं कीर्तन ऐकत होती. माझ्या कीर्तनामध्ये मी विठ्ठल विठ्ठल सुरू केलं की उड्या काय मारायची, टाळ्या काय वाजवायची. म्हणलं चांगला श्रोता ज्ञानी मिळाला म्हणलं, तिच्याकडे बघूनच कीर्तन केलं. कीर्तन झाल्यावर आजीला म्हणलं, आजीबाई या म्हणलं पहिल्यांदा तुमचं पाय धरतो म्हणलं. तुम्ही एवढं चांगला हसत होता, उड्या मारत होता म्हणून मला कीर्तन चांगलं करता आलं, चिंतन निघालं म्हणलं. म्हातारी म्हणले कुठलं र बाबा, तुला खरं सांगू का म्हणले. म्हणले सांगा की. म्हणली माझ्या घरात एक बोकाड आहे म्हणली मोठा. काय म्हणली? बोकाड. तेवढं माझी दाढी जरा जादा होती. हा मी तुझ्यासारखीच मोठी दाढी त्याची वाढली म्हणली. तू जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणताना उड्या हाणायचा तेव्हा मला माझ्या बोकडाचं ध्यान यायचं, म्हणून मी सुद्धा उड्या मारायची, टाळा वाजवायची. कोण काय बोलल ह्याचा काही नियम नाही. एक म्हणला, महाराज तुमचं नाव काले आहे म्हणला. काल्या. काय म्हणला? महाराज तुमचं नाव काले आहे का नाही? म्हणलं काल्या नाही म्हणलं माझं नाव. मी काळा जरी असलो तरी माझं नाव हरिप्रसाद आहे म्हणलं. आई बापानं बारसं घातलंय पांडुरंगाच्या कृपेनं, 16 वर्षानं झालोय म्हणलं जन्मल्यावर. गावाला जेवण घातलंय. काले बिले माझं नाव नाही म्हणलं. काल्याच नाव आहे म्हणलं. म्हणलं सांग कसं काय काले. म्हणलं गावात बोर्ड वाचला कालेचे कीर्तन, तिथं फोटो आहे म्हणला तुमचा. काल्याचे कीर्तन लिहिलंय म्हणला, तिथं फोटो आहे. आता काल्याचे कीर्तन म्हणजे मी काल्या का? तिथं पंढरी रायाच्या काल्याची सेवा, कृष्णाच्या काल्याची सेवा, आणि खाली माझं मोठं नाव लिहिलं. लोक अर्धवटलंय विठाला. म्हणून करता अशा अज्ञानी जीवांना, पापी जीवांना, जे या संसार रूपी सागरामध्ये, या मायावी सागरामध्ये बुडणार आणि मारणार, ज्या न्यायानं आपल्या निरामातेला जर पूर आला, इथं आंबवड्याला हे काय ती आंबेगरला नदी आहे, पूल आहे, त्या नदीला प्रचंड मोठा पूर जर आला, नदी दुतडी भरून व्हायला लागली, आपल्या टिटेघरचा एखादा माणूस त्या ठिकाणी बुडून व्हायला लागला, गावातली त्या पुलावर 100-200 लोक जरी असली आणि ती जर वाहत जर चालला, तर त्यातला कोण उडी टाकेल आणि त्याला काढील? नाही, मरुदी म्हणणार. तसाच भाटघर धरणात निघल म्हणला.
निघल तवा काढू पुढचा कार्यक्रम लावू म्हणा. उडी कोण टाकणार नाही, किती बी असू द्या, सख्खा भाव असू द्या, उडी टाकणार नाही. हे संसारिक जीवनातलं झालं. परंतु या जन्म मृत्यू रूपी या भावसागरामध्ये आपण सुद्धा अडकलोय. आणि या सागरामधून तुम्हा आम्हाला जर बाहेर काढायचं असेल तर संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती. तुम्हा आम्हाला जर या जन्म मृत्यू रूपी संसारामधून मुक्त व्हायचं असेल, जन्मापासून मृत्यूपर्यंत जे दुःख आहे त्या दुःखापासून दूर जायचं असेल, आत्यंतिक आनंद अवस्था प्राप्त करायची असेल, जीवनातले सगळे श्लोक, जीवनातले सगळे शोक, भय, चिंता, मनस्ताप, क्लेश, दैन्य, त्रिविध ताप ह्यांचा नायनाट करायचा असेल तर संतांची शरणागत महत्वाची आहे. आणि ही शरणागत आपण जर केली तर ते संत महात्मे आपल्याला आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळेत. ते संत महात्मे तुम्हा आम्हाला योग्य उपदेश देतात, योग्य विश्वास दाखवतात, योग्य मार्ग दाखवतात. असाच मार्ग जगद्गुरु संत तुकोबाराय आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाच आयुष्याचा, नका करुणाच आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश आयुष्याचा. अभंगाचं पहिलं चरण काय म्हणाले तुकोबाराय. आता या शब्दाला फार महत्व आहे. घरामध्ये एखादं कार्ट फार जर त्यानं उच्छाद मांडला त्याला म्हणतात आता बाहेर होतो. आई काय म्हणती, आता तू बाहेर हो. आता या शब्दाचं प्रयोजन नाम याच्या काय घडलंय. तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य जीव आपण अज्ञानाच्या अंधकारामध्ये अडकलोय.
आपल्या जीवाचा उद्धार करण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. आपण चुकीच्या दिशेनं चाललोय तेव्हा तुकोबराय म्हणले आता मला तुम्हाला उपदेश करावा वाटतं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा विठाला विठाला. तुकोबरायने नाश शब्द वापरला. का नाश शब्द वापरला तर आम्ही आपल्या जीवाचा नाशच करतोय. हे जीवन जगत असताना जीवन कशासाठी प्राप्त झालं, या जीवनाला सिद्धीला न्यायचं असेल तर काय करायचं आहे. आपल्या दारामध्ये आंब्याचं झाड जर लावलं तर त्याला कारली लागली पाहिजेत. बरोबर आहे का? होय म्हणताय. आंब्याचं झाड लावलं तर त्याला आंबा आला पाहिजे. त्याने मनुष्य देह जर प्राप्त झाला तर त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे. आणि ती जर प्राप्ती जर नाही झाली तर तुमचं आमचं जगणं कुत्र्या मांजरासारखं आहे. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. त्या 4 पायाच्या प्राण्यासारखी गती आपली. त्या 4 पायांच्या प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप भेद आहे. आपल्याला परमेश्वरानं सुंदर असा नरदेह दिला. हे आयुष्य दिलं. कशासाठी दिलं? दारू प्यायला, गुटखं खायला, गुत्त्यावर पडायला दिलं नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य प्राप्त झाले तर ती पदवी घेता आली पाहिजे. कुठली BA BCom BSc ची पदवी नाही. ही सामान्य पदवी झाली. पोट भरणाऱ्या पदव्या झाल्या. एक पदवी सच्चिदानंद, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, आत्यंतिक सुखाची प्राप्ती, भगवान परमात्म्याची प्राप्ती. आणि त्याच्या माध्यमातून अनेक असणारे शोक भय चिंता मनस्ताप क्लेश दैन्य दुःख या सर्वांची निवृत्ती ज्या दिवशी होईल तेव्हा हा जीव सिद्धतेला जाईल आणि त्याच्या जगण्याचं सार्थक होईल. तुम्हा आम्हाला मरायच्या अगोदर एकदा तर सांगता आला पाहिजे गावातल्या लोकांना छत्री टोकपुणे. आम्ही सांगितलं बंगले बांधले, 4 चाक्या गाड्या घेतल्या, शेजाऱ्याची 1 एकर जमीन हाणली नाही, विकत घेतली. हा बंगला बांधला, पुण्यामध्ये फ्लॅट घेतला, पोराला नोकरी लागली. हे सांगणं सर्वसामान्य आहे. हे कोण पण सांगल. परंतु मरताना एकदा तर सांगता आलं पाहिजे की जन्माला आलो ते जन्म सिद्धतेला गेला, त्याचं सोनं झालं. आम्ही सांगू शकत नाही. कारण का? आमचा जीव अडकल आहे. संत महात्मे छातीटोकपणे सांगतात आमच्या जन्म आलो त्याचे. आम्ही जो जन्म प्राप्त केला त्या भगवान परमात्म्याचं पाय पाहिलं, त्याच्या स्वरूपावर आम्ही आमचं ध्यान केंद्रित केलं. तुका म्हणे त्याचे देखलिया पाय मग दुःख जाय सर्व माझे. विठाला विठाला तुझे जन्म हे प्रमाण पाहिजे होतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक संत महात्मे म्हणले नाही जन्माचं सार्थक पिक्चर बघितल्यावर झालं, जन्माचं सार्थक फिरायला गेल्यावर झालं, जन्मास आल्याचं सार्थक वॉटर पार्कला गेल्यावर झालं, इकडं तिकडं तीर्थयात्रेला गेल्यावर झालं, गावातल्या पंक्ती हाणल्यावर झालं, लोकांशी लग्न जमवून झालं. ह्याच्यात नाही सार्थक. ज्या दिवशी भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली त्या दिवशी तुकोबराय छाती ठोकपणे सांगतात जन्म आलो त्याचे सांभाळीने
जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुकोबार आहे म्हणतात जन्माला आलोय त्याचं माझं फळ प्राप्त झालं, जगणं सिद्धतेला गेलं, जगण्याचं सोनं झालं आणि त्याचं सार्थक झालंय. एक म्हातार मला भेटलं 85 वर्षाचं. बाबा कसं काय म्हणलं, बरं वाटतंय का आता म्हातार पण आले? म्हणलं बरं वाटतंय की. मग आता यम जर आला तर काय करायचं म्हणलं. मुद्दाम प्रश्न विचार, आता यम आलाच तर काय करायचं? महाराज सहजासहजी यम येणार नाही म्हणला. मी म्हणलं वशिला लावलाय का काय? सहजासहजी येणार नाही, ही पट्ट्या सहजासहजी जाणार नाही म्हणला. मी आता कशात गुताडले तुझं, राहिले पोराचं लग्न झालं, त्याला एक मुलगा झाला नातू, त्या नातवाचं बी लग्न झालं, पण लग्न होऊन 5 वर्ष झालं परंतु त्याला काही पोरग होई नाही म्हणला. म्हणजे परतुंड काय जन्म नाही. जोपर्यंत परतुंड जन्मत नाही तोपर्यंत ही पट्ट्या, तर ते परतुंडाचं तोंड जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत मारणार आहे. म्हणलं तुझ्या तोंडात काय उतरले, काय असतं काय माहिती म्हाताऱ्याचं. एकदा तोंड बघणार हा आणि मारणार. मी म्हणलं समजा जर यम आला तुला उचलाय जर आला बाबा तर काय करणार? विचार केला म्हाताऱ्यानं. म्हातारा म्हणला सहजासहजी परतुंडाचं तोंड बघितल्याशिवाय मारणार नाही. मग काय करणार? यम जर आला तर तिला म्हातारीकडे पाठवणार. म्हातारीला उचललं तर चालेल परंतु पट्ट्या जाणार नाही. म्हणलं म्हातारीलाच का घालवणार? आम्हाला महाराज सोपाय की म्हणला. मला जर यम न्यायला आला, मला जर नेलं, म्हातारी जर इथं राहिली, तिनं जर दुसरं लगीन केलं तर विठाला संसारिक जीवातल्या असणाऱ्या सांसारिक जगातल्या जीवाला या विश्वातल्या प्रत्येक असणाऱ्या भौतिक वस्तूविषयी प्रचंड मोह आहे. ममाय वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. भगवान परमात्मा गीतेमधून स्पष्ट सांगतात. तसा विचार केला तर हे सगळे जीव माझ्याच अंशरूपण आहेत. मीच जन्माला घातले, आतमध्ये ह्यांच्या मीच आहे. ह्याच्यातला मी जर निघून गेलो दारात गर्दी पडल आणि 2 तासात त्याला मोकळं करते. देवाला सुद्धा माहिती आहे. परंतु हा जीव जो आहे तो त्याच्या स्वरूपाला इथं जन्म प्राप्त झाल्यानंतर विसरला आणि त्या विसरल्यामुळे फार मोठी हानी झाली. विठाला एक साधू आणि त्याचा शिष्य जंगलामधून बाहेर गावात आले. कोण? एक साधू आणि त्याचा एक शिष्य. त्या शिष्याला कधीही बाहेरचं विश्व, भौतिक विश्व माहीत नव्हतं, लौकिक जग माहीत नव्हतं. त्या दिवशी अचानक त्या साधूंनी त्याला जगामध्ये आणलं. ते आणलं नेमकं त्या गावात निघाला होता परणा. तुमच्याकडे काय म्हणते त्याला? नवऱ्याला घोड्यावर बसून आणतात, 4 नाचत असतात, त्या पुढे त्याला परणा म्हणते. ते आमच्या पंढरपूरला वरात नाही, वरातीत नवरा नवरी असतात. श्रीवंदन हा आमच्याकडे त्याला परणा म्हणतात पंढरपूर साईड. ती परणा निघाला होता. 10-15 तिथं त्याच्यासमोर येडं वाकडं नाचत होती. आता ती शिष्य म्हणला गुरुजी गुरुजी हे काय आहे म्हणला घोड्यावर बसलेलं, हे कधी मी पाहिलं नाही. गुरुजी म्हणले हा नवरा आहे. नवरा म्हणजे काय असतो? नवरीचा नवरा. नवरी म्हणजे काय? सगळं गुरुनी सांगाय केले. एक स्त्री असते, हा पुरुष असतो, ह्याचं लग्न लावतात, अधिकृत परवाना धारक त्यांना करतात आणि मग त्यांना नवीन घरीमध्ये पाठवतात. तिथं त्यांचा संसार चालू होतो, त्यांना लेकरं होतात. ती लेकरं बी पुन्हा असंच लग्न करतात, त्यांना बी अशीच लेकरं होतात. ती बी पुन्हा असंच लग्न करतात, त्यांना बी असं होऊ द्या रास्तारे. ह्याच्यापेक्षा संसारात दुसरं काय? प्रत्येकाला लेकरं होत्यात, ती लग्न करतात, त्याला लेकरं होत्यात, हे संसारात. मग अजून काय असतं म्हणला? काय नाही, मस्तपैकी पानावर ओळ येतात, त्यांची पूजा बिजा घालतात, त्यांचा संसार चालू होतो. बायको सकाळी छानपैकी त्याला चहा देते, कॉफी उपीट शिरा वगैरे, कामाला जातो. संध्याकाळी आल्यानंतर गरम पाणी देते, आंघोळ घालते, त्याचं सगळं काय हाय नाही चांगलं बघते. आता ह्याला बरं वाटायला लागलं. मला ह्याच्या मागं लागून तिथं काय खावं लागतंय? कंदमुळं गाजरमुळं खाऊन खाऊन मेलो म्हणलं. बायको चांगलं पोहे उपीट शिरा जर देत असली, त्याच्या मनात आला. गुरुजीला बोलला नाही ती. म्हणला गुरुजी मारा बिरल. मनातच चालू झालं, लग्न आपलं झालं तर आपल्याला सुद्धा सगळं मिळेल. आणि ते विचार करता 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 ते बाजार केला त्यांनी. त्या दिवशी संध्याकाळी ऋषी त्याला गुरु घेऊन आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये गेले पण ह्याच्या रासार डोक्यातनं ती नवरी काय जायना. लग्न असतं, चांगलं असतं,
अक्षरा टाकतात, सगळी लोक जेवतात, जेवल्यानंतर पुन्हा संसार चालू होतो, संसार पुरतो, प्रपंच होतो, लेकरं होत्यात, चांगलं खाया प्यायला झोपायला सगळं आयुष सगळं मिळतं. इथं झोपडीत म्हणला वाळून गेलो म्हणला, त्यापेक्षा अशी बायको एखादी मिळाली तर फक्त म्हणला. दुसऱ्या दिवशी गुरुनी त्याला गाया घेऊन चरायला पाठवलं. गाया घेऊन चरायला गेला जंगलामध्ये. त्या ठिकाणी एक असा मोठा बांध होता आणि त्या बांधाच्या कडेला एक घाण पाण्याचं डबकं होतं, छान झाड होतं, सावली होती. त्या बांधावर तो असा पहुडला किंवा झोपला. आणि मनी वसे ते स्वप्नी दिशी, स्वप्नात पट्ट्याचं लगीन लागलं. आता सावधान समय साधा समीपी असे, वागवा दान करा परार्थ घटिका संपूर्ण आली असे. ही कन्या कुलदैवता गुणा नृपवरा. झाल्या मंगाष्टिका झाल्या, फटाकड्या फुटल्या, पर्णा निघाला, गडी खुशच, लड्डू फुटले सगळे. संसार सुरू झाला. फास्टमध्ये घेऊ आपण, सगळं नको सांग. संसार सुरू झाला. संध्याकाळी दोघंजण एका त्या बेडवर गप्पा मारत बसले. गप्पा मारत बसल्यावर म्हणला, बायकोला म्हणला, तुझ्या सासऱ्याने एक घोटाळा केलाय म्हणला बापा. बेड दिलाय ती बारका दिलाय म्हणला, मोठा द्यायला पाहिजे होता. ती म्हणली का, आपण दोघं कसं तर याच्यावर झोपू शकतोय, पण एक लेकरू झालं तर पुरणार नाही. मग आता ती म्हणली एक काम करू, ऍडजस्टमेंट शेवटी करावी लागणार आहे संसारात. थोडं तुम्ही पलीकडे सरका. ही थोडा सरकला. ही कुठं चालू आहे खरं नाही, स्वप्नात चालू आहे. हा, स्वप्नात थोडा सरकला असतो. अजून पुन्हा जागा झाला तिथं झोपल्याला. म्हणलं एक झालं तर कसं तर चिंबून झोपू म्हणला त्याला, आणि अजून एक झालं तर काय करायचं. आता ही संसारिक बाई ही म्हणली नाही बापाला दुसरा पेढा आणायला होती, ही म्हणली अजून पलीकडे सरक, अजून पलीकडे सरका. पुन्हा म्हणलं 3 झाली तर तेव्हा हम दो हमारे दोचा कायदा नव्हता. 3, 4, 5, 6, 7, 8, 10 किती होईल तेवढे होते, असा काळ होता. अजून एक झालं तर काय विचार करायचा आहे म्हणली. दिलं ढकलून त्याला निभार. जी ढकलून दिलं ती ही झोपलं होतं त्या बांधावर, ही पडलं खड्यात, शेणाच्या खड्यात पडलं. शेणाच्या खड्यात पडला आणि जेव्हा सगळं तोंड मीठ शेणाला माखलं तेव्हा म्हणला का कुठं आहे बायको. बायको बी नाही, बेड बी नाही, लेकरं बी नाही, कोण बी नाही. म्हणला ही फार दयनीय अवस्था. फक्त संसाराची फक्त आठवण काढली आणि खड्यात पडला आणि बरबाद झाला. मला खरा जर संसारात गेलो तर माझी काय अवस्था होईल. इतकं दुःख, दैन्य, पाप, ताप इतकं माझ्या पाठीशी लागल आणि ह्याच्यामधून मी उबदारी येणार नाही. त्यापेक्षा संसार न करता देवाची भक्ती केलेली बरी. म्हणून करता संत महात्मे सांगतात, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळले जग आणि चुकविला लाग कळी. म्हणून करता संत महात्म्यांनी या कळी काळाला चुकवलं, दुःखावर मात केली. कळी काळाच्या ताकदीवर थया थया नाचले. तुम्हा आम्हा सर्वांना मृत्यूची भीती आहे. कशाची जरी भीती नसली ना, तुम्हा आम्हाला मृत्यूची भीती आहे. एखाद्याला जर म्हणलं तू थोड्या वेळानं मारणार आहे, त्याला काय बरं वाटेल का? उठ म्हणाल आधी हितनं, माझ्याशी असलं काय बोलू नको. परंतु जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखे महात्मे सांगतात, जगाला काळानं खाल्लं, परंतु या बलवान असणाऱ्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून आम्ही थया थया नाचलो. जगा काळ खाय आम्ही माता दिले पाय. त्या काळाच्या डोक्यावर थया थया पाय देऊन नाचलो. त्याचं कारण आमच्या पाठीमागं आमचा बाप आहे, आमचा बळीयाहून बळीवंत असणारा. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा बेव. त्या कळी काळावर मात करणारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा सर्वसामान्य जीवाला सुद्धा
हे सुख वैभव प्राप्त व्हावं म्हणून करता सर्वांच्या पायावर दंडवत घालून सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. फुलाले चित्त शुद्ध करा, फुलाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. बोलाले चित्त शुद्ध करा, बोलाले चित्त शुद्ध करा, सिद्धेश टाळे वाजवा सगळे, टाळे वाजवा.
आदिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय ठोबार गुमाई ठोबार घुमाए ठोबार गुमाई ठोबार घुमाए ठोबा 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 बोला मुंडली बोल श्री ज्ञानदेव बोला मुंडली श्री ज्ञानदेव आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठाला विठा सर्वसामान्य जीवानं या मनुष्य देहाची प्राप्ती झाल्यानंतर 3 गोष्टी केल्या. त्या 3 गोष्टीच्या पाठीमागे हा जीव लागला. पहिल्यांदा धन, दुसऱ्यांदा भोग आणि तिसऱ्यांदा मान. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रत्येक जीवाचा विचार केला तर 3 गोष्टीशिवाय चौथी गोष्ट आपल्या आयुष्यात नाही. सकाळी जन्म झाल्यापासून, सकाळी झोपेतून उठल्यापासून ते झोप लागेपर्यंत संध्याकाळी केवळ 3 गोष्टीचा विचार आहे. मला धन कसं मिळेल, मला भोग कसा मिळेल, तिसरी मला मान कसा मिळेल. धन, भोग आणि या मानाच्या पाठीमाग हा जीव लागल्यामुळं त्याला इतकं दुःख प्राप्त झालं. धन मिळवता मिळवता सकाळपासून उठल्यापासून झोपेपर्यंत धनाच्या पाठीमाग लागला आणि ते धन कितीही प्राप्त झाले तरी त्याला सुख प्राप्त झालं नाही. काम, क्रोध, लोभाधिक विषयांच्या पाठीशी लागून भोगाची प्राप्ती होण्यासाठी त्यानं जंग पछाडलं. शारीरिक वासनाधिक असणारे भोग प्राप्त व्हावे म्हणून करता आपलं आयुष्य संपूर्ण त्या भोगाच्या पाठीमागं घातलं. देह संपला पण भोग घेण्याची वासना संपली नाही. मान सन्मान मिळावा, पद मिळावं, गावामध्ये नाव लौकिक व्हावा, जिल्ह्यामध्ये नाव व्हावं, समाजामध्ये नाव व्हावं म्हणून करता ते नाव मिळवण्याच्या पाठीमागं लागला. परत नाव तर मिळालंच नाही, परंतु त्या नाव मिळवण्याच्या पाठीमागं लागल्यामुळं पदोपदी अपमान घ्यावा लागला. जो धनाच्या पाठीमागं लागला त्याला लोभ सुटला. जो भोगाच्या पाठीमागं लागला त्याला मोह निर्माण झाला. जो मान सन्मानाच्या पाठीमागं लागला त्याच्यामध्ये अहंकार निर्माण झाला. धन मिळवण्यासाठी लोभ निर्माण होतो. तो लोभ इतका निर्माण होतो की धन मिळवता 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 कधी मेला ते कळत नाही, परंतु धन मिळवण्याचा लोभ संपत नाही. भोग भोगण्याची वासना त्याच्या पोटी मोह निर्माण होतो आणि हा मोह जे आपलं नाही ते आपलं करायला लावतो. जी वस्तू आपली नाही, जी परक्याची वस्तू आहे ती मला प्राप्त होण्याची इच्छा ना मोह. आणि या मोहाच्या पोटी अनेकांनी आपले आयुष्य बर्बाद केली, आपले आयुष्य दुर्गतीला घातले. मान सन्मान मिळावा म्हणून अनेक प्रकारचे सायास केले, अनेक प्रकारच्या उपाययोजना त्यानं केल्या, परंतु जो जीव मला मान मिळावा ह्या आशेनं झटतो त्या माणसाचा पदोपदी अपमान होणार, लक्षात ठेवा. ज्याने आयुष्यामध्ये ठरवलं मला मान नको, लहानपण देगा देवा किंवा नीचपण बरवे देवा, साधू संत महात्म्यांनी नीचपण मागितलं. जिथं पण गेले तिथं सतरंजा उचलल्या. पत्रिकेत नाव पाहिजे म्हणून संत महात्म्यांनी कधी हट्ट धरला नाही, दास्यत्व स्वीकारलं. मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. संत महात्मे धनापासून दूर गेले. तुमचे एरवित्त धन ते आम्हा मृत्यू के समान. लोभ, माया, ममता, विकार, वासना या सर्वांपासून दूर गेले आणि ते दूर गेल्यामुळं त्यांची अवस्था जी झाली ती अवघी आनंदाची सृष्टी झाली. विषय विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस सर्व सुखल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर. आसो ऐसा कोटी आठवची नाही, जे देही ते विधेय भोगू दशा. संत महात्म्यांची अवस्था बघा. तसा विचार केला तर संत महात्म्याकडे ना घर आहे, ना दार आहे, ना भोग आहे, ना सन्मान आहे, ना विषय आहे, ना कुठल्याही प्रकारची धन दौलत आहे, काही नाही. काही नसताना सुद्धा त्यांच्याकडे सुख आहे, वैभव आहे. कारण या विश्वाचा नियंता
जो आत्यंतिक आनंदी अवस्था ज्याच्याकडे आहे, जो चिदगन आहे, जो चिदानंद आहे, जो आनंद आहे, अद्वय आहे, नित्य आहे, निरामय आहे, असा शुद्ध असणारा आनंद स्वरूप असणारा परमात्मा ज्याच्या हातामध्ये, त्याला कुठलं भय आहे आणि त्याला कुठली चिंता आहे. आपला विचार जर केला, आम्ही चिंतेमध्ये एवढे ग्रासून गेलो, चिंतेमध्ये एवढे ग्रासून गेलो, त्या चिंता करून करून आम्ही चितेवर गेलो, तरी सुद्धा आमची चिंता सुटली नाही. संत महात्मे सांगतात, जो वारकरी झालाय, जो निष्ठावंत भक्त झालाय, त्याला चिंता करण्याची गरज नाही. नामधारकासी काहीसी चिंता तुझ्या शरणागता पांडुरंगा. या त्रिकाल जगामध्ये हरीचा दास असणारा वैष्णव, त्यानं भय कुठलंही करायचं नाही. कारण आम्ही ज्याचे भक्त आहोत, तो बळीयाहून बळीयावंत आहे, तो देवादी देव आहे. आणि तो जर आमच्या पाठीशी असेल तर मग कैची भय चिंता. अशा पद्धतीनं संत महात्म्यांनी त्यांचं जीवन योजलं आणि ते जीवन करत असताना तुम्हा आम्हाला सुद्धा उपदेश केला. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं हित कशामध्ये असेल? सांसारिक कर्म करत असताना एक योग असा साधायचा, ते सांसारिक जीवन जगत असताना सुद्धा हित ते करावे. देवाचे चिंतन करून या मन एकविध. विठाला विठाला संत महात्म्यांनी वरडून वरडून सांगितलं. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे दुःख भोगले, अनेक प्रकारचे सायास कष्ट सोसले, परंतु तुमच्या आमच्या कल्याणाचा त्यांनी जो ध्यास घेतला, तो ध्यास कधी सुद्धा सोडला नाही बरं का. संत महात्मे जगाचं कल्याण करण्यासाठी या पृथ्वी तलावरती आले, परंतु तुम्हा आम्हाला देव आठवलाच नाही. एक छोटासा दृष्टांत सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. विठाला एका गावात एक लय म्हातारी होती, एक साधी नव्हती, खौट झार होती. कसली होती? मला वाटतं हा शब्द तुमच्या जिल्ह्यात नसेल. हाय का? निस्ती खौट नाही, खौट झार होती. मराठी भाषा खूप सुंदर आहे आणि मी त्या मराठी भाषेचा भक्त आहे. अशी खौट झार होती ना, परंतु ती जरी खौट असली ना, तिच्या पोटाला 3 पोरं जी जन्माला आली, ती देवाचं भक्त जन्माला. एक तालुक्यात सुप्रसिद्ध कीर्तनकार, एक पाकवाजा आणि एक गायक. उठ विठाला विठाला एक पाकवाजा, एक कीर्तनकार आणि एक गायक ह्या खौट म्हातारीच्या पोटाला जन्माला आलं. ही खौट अशी होती, कधी सासू संग नीट बोलली नाही, जावं संग कधी नीट बोलली नाही, नंद संग तर सोडाच, नंदला तर यायचीच बंद केली. तुम्ही एकमेकीकडे बघू नका बरं, तुमचं त्यातलं नाही, तिकडचं सांगतोय. पण नंदने जर अशी आऊट केली ना, तिचा हक्कच काढून घेतला. असली खौट होती. आता म्हातारपण आलं, पण त्या 3 पोरांना प्रश्न असा पडला, तालुक्यात नाव आहे, जिथं जिथं सप्ताह तिथं तिथं तिघं, एक गायाला, एक पक्वाजाला, एक कीर्तनकारला. परंतु जिच्या पोटात जन्माला आलं, तिच्या तोंडात कधी रामकृष्ण हरी आला. त्यांना टेन्शन वाढलं. म्हणलं म्हातारी मराय टिकली, 85-90 वर्ष झालं, आमची तालुक्यात ख्याती आहे, आम्ही देवाचे भक्त आहे, पण ही आमची आई काय तोंडातनं राम म्हणाय तयार नाही. त्यांनी एक प्लॅनिंग केलं, म्हणले हिचा वाढदिवस करू, कधी गचकल सांगता येत नाही. आता जगली तर अशीच जगली, पण आता मरणार आहे, तरी एकदा भजन ठेवू. तालुक्यातल्या सगळ्या मंडळींना बोलवलं, गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना एकच सांगितलं, एकच करायचं. म्हातारी सोडलं काय तुम्ही? बांधा ते विठाला विठाल सोडतो, थांबा सोडतो. विठाला विठाल त्यांनी सांगितलं, तालुक्यातल्या सगळ्याला सांगितलं, म्हातारी दारात खटावर बसलेली असती, त्याची कजा काय ती लय जहाल आहे, परंतु आल्याला काय करा, तिच्या तोंडातनं फक्त रामकृष्ण हरी म्हणून घ्या आणि तिचं तोंड पावन करून टाका. आयुष्यभर किती शिव्या घातल्या गावातल्या लोकांना, तिच्या त्यालाच माहिती, परत एकदा जर राम आला ना, तर तिचं मुख पवित्र होऊन जाईल. ती सगळी भजनी मंडळी आली, ही दारावत आयटीत बसली होती खटावर, येईल त्याच्याकडे बघायची अशी चांगली. ती कीर्तनकार, गायनाचार्य सगळे आले, म्हणाले रामकृष्ण हरी अजीबाय
हिच्या तोंडातनं रामकृष्ण हरी कुठला निघायचा, ही रामकृष्ण हरी बुवा म्हणला ती म्हणायची वेलकम. काय म्हणायची? वेलकम, या 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 म्हणायची. ती बुवा म्हणायचा रामकृष्ण हरी, ती म्हणायची वेलकम. रामकृष्ण हरी म्हणलं की डोळं झाकायची, तोंड वाकडं करायची. सगळ्यांनी प्रयोग केला, परंतु म्हातारी काय रामकृष्ण हरी म्हणली नाही. भजन संपलं. भजन संपल्यानंतर पुन्हा ही तिघं आली, सगळ्यांच्या पाया पडायला लागली. म्हणली जाताना काय प्रयोग सक्सेस झाला नाही, येताना आता जाताना तरी तिला मला हे म्हणले आम्ही असलं करत नसतो, काय पाकिट देणार आहे का तू? म्हणल्या चांगलं तुझ्या म्हातारीला रामकृष्ण हरी म्हणायचा प्रयत्न केला तर ती तिसरंच बोलती. मला वेलकम काय म्हणती, या या काय म्हणती, बसा म्हणती, आयटीतच बोलती. म्हणले देवाचं काय नाव घेत ना, आम्ही जाताना म्हणणार नाही. नाही, एकदा प्रयोग करून बघा. येईल ती बोवा जायचा आणि म्हातारीला म्हणायचा रामकृष्ण हरी आजीबाई. आता ही जाताना म्हणाली बाय 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 बाय. तयारीची म्हातारी होती. आयुष्यभर कंबर कसून गल्लीत सगळ्या सगळं भांडणं केलेली, ती साधी नव्हती. बाय 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 म्हणायची. ही वैतागली, सगळं बुवा तालुक्यातलं निघून गेलं. म्हातारी देवाचं नाव घेना, ह्याचं टेन्शन वाढलं. तालुक्यात इज्जत जायचा विषय झालाय. म्हणजे म्हातारीला घ्या एकदा खटासाहित उचला आणि देवळाच्या समोर आणून ठेवा. तिच्या तोंडातनं देव तरी शब्द जावा. पांडुरंगाच्या देवळापाशी आणलं आणि म्हाताऱ्याला विचारलं आई साहेब हे काय आहे? म्हणलं हे काय आपलं काय? देऊळ. देऊळ म्हणताना देव शब्द येतो का नाही? कमीत कमी देव तर शब्द हिच्या मुखात नाही. म्हातारीला पोरांना विचारलं थोरल्या म्हातारी म्हातारी हे काय आहे? म्हणजे म्हातारी लय खवाट. म्हातारीने देऊळ काय शब्द वापरला नाही. म्हातारी म्हणली जिथं गाव असतं तिथं असलं असतं. म्हणली जिथं गाव असतं तिथं असलं असतं. हे असलंय वय, हे देऊळ आहे. इथं देव आहे, भक्त असतात, संत असतात, देवाची सेवा असते, इथं पुण्य प्राप्त होतं. म्हणली म्हातारी देव म्हणाय तयार नाही. आता ही वैतागली, तिनं खाट उचलला आणि देवाच्या गाभाऱ्यात नेला. हिथं नेला डायरेक्ट. म्हणजे आता तर सांग हे आतलं काय आहे? म्हणली म्हाताऱ्याने विचार केला केला. म्हाताऱ्याने उत्तर दिलं जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असलं असतं, जिथं जिथं असलं असतं तिथं तसलं असतं. म्हातारीनं देवाचं नाव घेतलं नाही. त्या ठिकाणी खोट उचलला, आणून घरात अंगणात आपटला. जसा आपटला तसं म्हातारीनं हापका बसला आणि म्हातारी गेली. म्हातारी स्वर्गात झटक्यात गेली. जाळवून टाकलं तिला. म्हणले हिच्या तोंडातनं काय राम आला नाही, परंतु आता तिचं उत्तर कार्य करणं, किंवा तिच्या हाडकाला तर आपण इंद्रायणीमध्ये जाऊन तिथं गती देऊ आणि तिला परमगती प्राप्त होईल. तिची हाडकं घेतली. आता हाडकं कशी न्यायची म्हणून तिची भुकटी केली, एका डब्यात भरली आणि हे बुव तिघजण गेलं आळंदीला. तिथल्या महाराजाला फोन केला. म्हणले महाराज आमच्या म्हातारीला परमगती द्यायच्या, इंद्रायणीत सोडून द्यायचा जेणेकरून तिला परमगती प्राप्त होई. बुवा म्हणला या म्हणला घेऊन, आमचं हेच काम असतं. ही आली, त्या पिशवीत डबी होती. ही ज्ञानोबाराच्या दर्शनाला गेली, दर्शन घेऊन आले. आता म्हणली ही डबी उचला इंद्रायणीमध्ये फेकून म्हाताऱ्याला परमगती देवाच्या स्वरूपाला प्राप्त करा. पिशवीत हात घातला तर म्हातारीच गायब पिशवीत. बुवाला म्हणले बुवा तुमच्या घरी आम्ही आलो, पिशवीमध्ये डबी होती, डबी कुठे गेली? बुवा म्हणला थबा आमच्या गृहमंत्र्याला लोकांच्या पिशव्या चापसायची सवय आहे म्हणला. आतापर्यंत अशा लईच पिशव्या चापसल्यात. म्हणले तिला बोलवलं. म्हणले तू यांच्या पिशवीत बघितलंय का? बघितलंय. म्हणली काय होतं? डबी होती. म्हणली हा मग काय केलं? मला वाटलं ती दात घासाची डबी आहे म्हणून मी ती मंजन घेतलं आणि घासा घासा घासलं. म्हातारीच्या हाडकानं तिनं काय केलं? दात घासलं. आता म्हातारीची हाडकं काय गोड होती का? लई कडू झार म्हातारी. मी मागाच म्हणलेलं म्हातारीची हाडं सुद्धा कडू लागली. त्यामुळे तिला वॅक वॅक केलं तिनं आणि ती डबी घेतली आणि ती कुठलाही विचार न करता त्या महाराजाच्या पत्नीनं ती डबी घेतली आणि गटारात फेकून दिली. म्हातारी कुठे गेली? गटारात गेली, पण इंद्रायणीत गेली नाही. म्हातारीनं नाव कधी देवाचं घेतलं नाही. तिच्या हाडाला सुद्धा सद्गती मिळाली नाही. दृष्टांताचा भाग सोडून द्या. तुम्हा आम्हाला सुद्धा आपल्या जन्माचं सोनं करायचं आहे. संत महात्म्याने दाखवून दिलेला भक्तीचा मार्ग आहे. मार्ग हा सोपा सुखरूप किंवा मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता न पडे म्हणता कोठे काय मोडून या नातामते देती सिद्धांत सौरसे निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. असे संत महात्मे तुम्हा आम्हाला त्या म्हातारीसारखी आपली दुर्गती होऊ नये, आपल्याला गटारात जायला लागू नये, आपल्याला परमगती प्राप्त व्हावी, परम वैभवाचे धनी आपण हो, भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होऊन आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं ह्याकरता संत महात्मे तुम्हाला उपदेश देतात. काय म्हणतात? आता तरी पुढे हाची उपदेश नका करून
करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार म्हणे लाभ होय तो व्यापार पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा असो या ठिकाणी असणाऱ्या सर्व उपस्थित श्रोते सज्जन मायबाप असणारे सर्व श्रोते आमच्या माता भगिनी असणाऱ्या सर्वांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो वास्तविक पाहता सेवा सुरू व्हायला थोडासा उशीर झाला ते उशीर तुमच्यामुळे बी नाही झाला आणि माझ्यामुळे बी नाही झाला त्याची इच्छा होती महाराजानं त्याच्या जवळ कीर्तन करावं तर मी तर काय करणार त्याला जर मला लांब उभा करायचा नसला त्याची जर इच्छा असली त्याच्याजवळ फक्त एक खंत अशी आहे की त्याच्याकडे बघून कीर्तन करायचं जर झालं असतं तर अजून मजा आली असती हा असा नियम नाही त्याच्याकडे पाठ करून करण्याचा पण आता काय परिस्थिती असल्यामुळं प्रतिकूल परिस्थितीमुळं मला काय करता आलं नाही पण तिथं जर उभारलो असतो ना त्यानं अजून मजा आणली असती कारण कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम असणारी शक्ती आणि त्याच्यावरती जर आपण देह समर्पित केला तन मन धन दिले पंढरी राया आता सांगावया उरले काही त्या न्यायानं भगवान पंढरीश परमात्मा सेवा करून घेत असतो या ठिकाणी या व्यासपीठावर आल्यानंतर व्यास महर्षींचं व्यासपीठ नारद मुनीचं व्यासपीठ आणि या व्यासपीठावर उभारल्यानंतर जे काय त्याच्या कृपेनं गुरूंच्या कृपा आशीर्वादातून अभंगाचं जे चिंतन सुस्त स्फूर्त ते या ठिकाणी बोलायचं असतं हे पाठ करून कीर्तन करण्याचा लाबाडाचा विषय नाही या ठिकाणी देवानं बुद्धी द्यावी आणि त्याच्या प्रसादानं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आपलं टिटेकर गाव सुंदर आहे सप्ताह सुंदर आहे तुम्ही सगळे सुंदर आहात दिसायला सुंदर आहात वागायला सुंदर आहात प्रेमळ आहात सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो ज्यांच्या योगाने या ठिकाणी सेवेचा योग आला ते आमचे
परम मार्गदर्शक असणारे केळकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते असणारे, त्यांच्या योगानं ओळखीमधून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. तसेच काही दिवसापूर्वी शिवजयंतीसाठी आदरणीय सरपंच साहेबांचा मला फोन झाला होता, पण शिवजयंतीला पारनेरला अण्णा हजारांच्या गावाला तारीख बुक असल्यामुळं मला येता आलं नाही. त्यांचाही या ठिकाणी भेट झाली, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. विशेष करून संतांच्या भूमीमधून, शेगाव नगरीमधून, संत नगरीमधून आलेले हे सगळे आमचे साधक वारकरी मंडळी, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. महाराजांनी सुंदर अशी साथ दिली. वेळ झालेलंच आहे. मी काय वेळेचं बंधन पाळणाऱ्यांना आहे असं काय नाही. काय बोलतोय मी? काहीतरी चुकतंय. मी काय वेळेचं बंधन पाळणाऱ्यातला नाही असं काय नाही, परंतु आता झालायच उशीर तर होऊ दे रिटून म्हणलं. काय करायचं? ही फडावरची सेवा, ही फिरस्ती सेवा नाही. पंढरीरायाच्या दरबारातली बंदिस्त सेवा 750 वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी जी परंपरा या वारकरी संप्रदायाला दिली, त्या फडाचा पायका असल्या कारणानं मी चौकटीत आहे, बंदिस्त आहे. अपशब्द बोलू शकत नाही, तुम्हाला हसू शकत नाही, आई बापाच्या कथा सांगू शकत नाही. जे भक्ती संप्रदायाचं वर्म गुरुनाम गुरु वैकुंठवासी तुळशीदास नामदास महाराज पंढरपूर, त्या फडाच्या परंपरेनं आलेली जी वाणी आहे आणि त्याची जी चौकट आहे, त्या चौकटीला बंदिस्त मी बांधलेला आहे पाठीमागं. मी जर वेगळं बोलायला लागलो तर मागणं ओढलं जातं मला. म्हणून करता तुम्हाला थोडं बोर झालं असेल, परंतु भक्तीचं वर्म, संतांची सेवा आणि तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम भाव आणि साधू संतांची सेवा निर्माण व्हावी असंच दे. म्हणून करता या ठिकाणी आलेल्या डोळे झाकून देवाला विनवणी केलेली असती. देवा, माझी जीभ घसरू देऊ नको. अपशब्दवाणी नको माझे मुखा, तेने अपशब्दवाणी नको माझे मुखान, त्याहुनी मुका बरा देवा. त्यापेक्षा मुख झालेलं कीर्तन न केलेलं काय वाटाय महाराज? आता कीर्तनाचा झालाय तमाशा, कीर्तनाचा झालाय खेळ. खंडोबा इतकं विचित्र झालंय. दोन पुरीने येतो उभारायचं आणि तमाशाची चेरी, की तमाशाची नाही, कीर्तनाची जुगलबंदी लावायची. महाराज, हा स्पर्धेचा आणि जुगलबंदीचा विषय नाही. इथं भाव आहे, इथं भक्ती आहे, इथं समर्पण आहे, इथं त्याग आहे. या ठिकाणी सर्व भावे शरणागती आहे. आणि या ठिकाणी जर स्पर्धेचा बाजार लागला तर ती स्पर्धाच होऊन आमचं कीर्तन, आता कीर्तन म्हणते पण ह्याला पुन्हा कीर्तन न म्हणता त्याला काय शब्द द्यावा लागेल? नर्तन द्यावा लागेल का काय द्यावं लागेल? मी ते ह्या वाणीवरनं इथनं बोलत नाही. हा विषय तो इथं बोलण्याचा नाही. परंतु तुम्ही सुद्धा सर्वजण सज्जन मायबाप या ठिकाणी आहात. तुमच्या सर्वांच्या समोर मला सेवा करण्याचा योग आला. सुंदर असे चोपदार दणकट आहेत माझ्यापेक्षा, बरं का. एखादा चालून आला तर ते बाजूला त्या जीवा माल्यासारखं काम करणार. असे दणकट 2 चोपदार मिळाले. सुंदर असं पकवा वाजवला महाराजांशी. टाळ्या वाजवा एकदा आमच्या बुलढाण्याच्या. आणि माझ्या एक चिमणीने 1 महिना, ह्या दोघीसाठी टाळ्या वाजवा. माझ्या संस्थेच्या स्टार असणाऱ्या दोन्ही कीर्तनकार आहेत बरं का. एक बोलावडे गावची सुकन्या, माझी विद्यार्थिनी, हरिभक्त पारायण राधिकाताई आवाळे. परवा रावडीच्या चिकणे महाराजांच्या सप्त्यात तिचं कीर्तन झालं. आणि दुसरी माझी संस्थेची विद्यार्थिनी, माझी कन्या प्रगतीताई केळगणे, ही सुद्धा कीर्तनकार आहे. सुंदर असं लाडकी लेक मी संतांची मजूर आहे कृपा बहुतांची. अशी 20-25 विद्यार्थी माझ्याकडं मृदंग, गायन, पकवाजाचं शिक्षण घेतात. आणि विशेष म्हणजे त्यांना फी हा, त्यांना कुठल्याही प्रकारची फी नाही. भगवंताच्या सेवेनं मला जे माझ्या वाट्याला आलंय ते करण्याचा प्रयत्न करत आहे. इथं शेख महाराज आहेत, त्यांच्या चरणावर सुद्धा साष्टांग दंडवत घालतो. हरिभक्त पारायण शेख महाराज. मी वाक्य काय बोलतो एकदा ऐका. टाळ्या वाजवा सगळं. कीर्तन असलं तुमच्या भागामध्ये की महाराजांनी फोन करावा, मला दम द्यावा. महाराज मला नाही सांगितलं तुम्ही कीर्तन आहे, हा अधिकार आहे त्यांचा. प्रेम आहे शेख महाराज आमच्या संस्थेवर असणारे त्यांचं प्रेम. आणि दुसरे आपल्या परिसरातल्या साऊंड सिस्टीमचे मालक असणारे धोंडे साहेब, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा त्यांचं स्वागत करा आपल्या गावामध्ये. ही साधक असणारी मंडळी, माझ्यासारख्या पामरावर, माझ्यासारख्या साध्या कीर्तनकारावर प्रेम करणारी मंडळी, हे त्यांचं प्रेम आहे. आणि त्या प्रेमाला माझी पावती आहे. महाराज, तुमच्या चरणावर पुन्हा एकदा दंडवत घालतो, नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा, पंढरीरायाचं मंदिर आहे, पंढरीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांच्या चरणावर सेवा अर्पण करतो. तुम्हा सर्वांना भरभरून उदंड असं आयुष्य लाभो. तुमच्या हातामधून साधू संतांची सेवा घडो. भगवान परमात्म्याचा तुमच्यावर कृपा आशीर्वाद लाभो आणि तुमच्या जीवाचं कल्याण हो. आणि माझ्या आजच्या सगळ्या कीर्तनाचं पुण्य तुम्हा सर्वांच्या चरणावर अर्पण करतो. आणि माझ्या फडाच्या पद्धतीनं नामदेव जनाबाईचं भजन घेऊ. हे भजन घेत असताना सर्वांनी टाळ्या वाजवा आणि जोरात गजर करा. टाळ्या वाजवा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई,
नामदेव जनाबाई बोला पुंडली गोंधार विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई नामदेव बोला पुंडली गोंधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नामदेव